आंघोळ करून तयार झाल्यानंतर पहिले ना दिवाणवर ते बेडशीट टाकाय घेतलं. घरची म्हणली त्या बेडशीटाला पार आकार आणतो, एखादा पाहुणा घरात आला ना म्हणेन काय आहे दिवाणवर बेडशीट ना असं तसं. मग काय दिवाणवर बेडशीटच असते, मग काय असणार तेव्हा. त्याच्यानं केलं. एक जण दादा म्हणला जरा वेगवेगळ्या पद्धतीने व्हिडिओ बन. मी सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत माझा प्रवास असतो त्याच्यात, कारण का मला ना शॉर्टकट मारून माझं आयुष्य बदलायचं नाही. कारण का मी जेव्हा सक्सेसचा दिवस येते का नाही, हाच प्रवास बघून माझा पुढचा दिवस चालू ठेवणार. कारण का शॉर्टकट मारलेला रस्ता आहे का नाही, हाय त्याच वळणावर आणून सोडतो. तर आजच्या आईनीमध्ये बनवलं तर शेवया. मग मी इकडे शेवयाचा बुकना पडायला चालू केलं. आजकालची पोरं सकाळ सकाळ पिझ्झा बर्गर खात्यात. आम्ही शेतकऱ्याचे पोरं आहे, वेळ आलं तर शिळ तुकडा म्हणलं तरी दणकावतो. त्याच्यानंतर आई म्हणली आता शेवया खाल्ल्यात तेवढं आपलं किचन घर जाळून घे, तेवढ्यात तुझ्या शेवया जिरत्यात. ए ब्रो, ए चीटिंग आहे, ओ चीटिंग आहे. नाही सांगितलं तर हे काम मला करायच लागतात, कारण का तुला काम उरकत नाही गाई. जगातील सुंदर व्यक्ती कोण म्हणजे माहिती आहे का? आई. घरातली 50% कामं उरकल्यानंतर मी निघालो कामावरती. गाडीला किक मारली मी निघालो कामाला. सायकल नको तिथं पोचवायची बिना खर्चाची. गाडीला पेट्रोल टाका न्या पळवत कुठं पण पदरचं हिसक. दुकानात पोचल्यानंतर आजच्याला पहिल्या कामाची सुरुवात झाली. एका ट्रॅक्टरला साऊंड बॉक्स टाकायचा होता. मग साऊंड बॉक्सला बोळ पाडून घेतलं. साऊंडच्या वायरी चिलून झाल्यानंतर शोल्डर करायला गेलो मालकाच्या काउंटरवरती. मालकाच्या काउंटर राहिलं दाखवूस. कसं इकडून तिकडून निष्ठी पळापळ. माणसं 4 निदान शोल्डर गन तरी 3 पाहिजे का नाही, लय पळापळ करायला लागते. आपलं आज जगन्नाथ. मी लगेच इकडे साऊंड बॉक्सची जाळी आवळायला चालू केलं. तुम्ही म्हणता तू असं का म्हणतोय, कारण का आमच्याकडे नट आवळायची मशीन आहे, ती आम्हालाच कामाला नाही आली तर ती काय फायद्याची. मालक देते दुसऱ्याला, आम्हाला लागतं इकडे नट हाताने आवळायला. त्याच्यानंतर एका इस्त्रीला कॉईल टाकायला घेतलं. इस्त्री कावायची माहिती का, दिवाळीच्या आधीची. त्या कस्टमरला आत्ता जाग आली. नशीब याचं मटेरियल मी खोललं असतं ना, आमच्या कोणल्या मित्रांनी खोललं असतं ना, ते म्हणले असते कोण सी इस्त्री, आम्ही नाही मालूम, हमने कभी खोली नाही. इस्त्रीला कॉईल फिट झाल्यानंतर बॉडी फिटिंग करून घेतली. कसं मी खोललेल्या वस्तू माझ्या लक्षात असते कुठं ठेवल्यात आणि कुठं नाही. इस्त्रीची पिन बोर्डात खुसली आणि डायरेक्ट इस्त्री चालू आहे का, ओके मध्ये इस्त्री चालू होती. आता इस्त्री बनून झाली म्हणलं आता न्यायला का येतोय बघू. इस्त्री ज्या दिवशी न्यायला येईन का नाही त्या दिवशी पण व्हिडिओ टाकून बरं का, कळन ना किती दिवसांनी इस्त्री न्यायला आलाय. आता इस्त्रीला एका जागी ठेवलं जेणेकरून माझ्या लक्षात राहील. बुर्ज खलिफाचा चुलत भाऊ टावर होम थिएटरचं 2 IC गेलं होतं. आवाजच नव्हता निघत. म्हणलं टाकू आपण. फेल झालेले IC काढायला चालू केलं. चायना होम थिएटरचं कसं आहे, चाललं तर चांगलं चालतंय, नाही तर पडलं तर बंद 6 महिन्यात बंद पडतंय. मग याचा IC टाकून झाल्यानंतर गाण्याचा धुमाका चालू केला. 2 मिनटं गाणं ऐकलं, मनाला बरं वाटलं. लगेच होम थिएटर पॅक करायला घेतला. कसं आहे, केलेलं काम परफेक्ट झालं का नाही, माझा आनंद गगनात मावत नाही. त्याच्यानंतर जेवायला सुट्टी केली होती. कोणी येऊ नाही येऊ, माझा टायमिंग झाला की मी लगेच जेवायला बसतो. जेवायला केलं होतं बटाटा आणि चपाती. बटाटा आणि चपातीचा मी इकडं बुकना पाडायला चालू केलं. कसं आहे, काउंटरला लोड असला का नाही काय काय वेळ जेवायला पण भेटत नाही, त्याच्यामुळे लोड कमी झालं का नाही जेवाय बसायचं. जेवण झाल्यानंतर फॅन रिपेअर करायला घेतला. कस्टमर म्हणले हा फॅन 2 महिने झाला घेतलाय, पण हे गोडाऊनमध्ये होता त्याच्यामुळे ह्याच्याकडे कोणी बघितलंच नाही. हे शॉफ्ट ठोकताना ना जपून ठोकावं लागतं. हातावर जो बसला का नाही भाऊ अंगठा फुकतो. माझा एकदा अंगठ्यावर बसला होता, आबा बाबा मी अर्धा तास रडत बसलो होतो. फॅनची बुशिंग एक गेली होती, बुशिंग एक टाकून घेतली. फॅनला बुशिंग सॉफ्ट झाल्यानंतर डायरेक्ट फॅनची पिन बोर्डात खुसली आणि फॅनची दुरी वाढायला लागते तेव्हा चालू होतं, कारण का फॅन ह्या भिंतीवरचा आहे. मस्तपैकी हवा खायला चालू केलं. फॅनची हवा चालू झाला क्षणी माझं डोळं झाकायला लागलं. म्हणलं फॅन पहिला बंद करू दे, नाही तर मी तर डुकली खायचो. फॅन बनवून झाल्यानंतर मी मारली घरी कलटी. दुकानातल्या कामाला रामराम केला आणि मी निघालो घरी. माझ्या जिंदगीमध्ये मी 3ऱ्यांदा हॉटेलमध्ये जेवायला आलतो. त्याच्यात भाऊ रात्री म्हणला चल मी तुला आजच्याला हॉटेलमध्ये जेवायचं आणतो. आमच्या काउंटरपाशी वेटरला हातात चिठ्ठी पेन, काय पाहिजे तुम्हाला. म्हणलं भाऊ जे मागवण का नाही ते मागवा, कारण का भावाला सांगितले मला काय खायचंय. भावानी ऑर्डर दिली होती मच्छी थाळी. मच्छी थाळीचं इकडं बुकना पाडायला चालू केलं. मी कधी मासं खाल्लं नाही, पहिल्यांदाच खात होतो, त्याच्यामुळं जरा सावकाश खात होतो. त्याच्यानंतर माशाच्या रश्श्यावर रोटीचा बुकना पाडायला चालू केलं. म्हणलं माशाच्या रश्श्यामध्ये काय काटं नसतात. मासं काय मी जरा थोडंच खाल्लं, मला लई काट्याची ब्या वाटायला लागली. मासं होचं घडीचं माझा कार्यक्रम व्हायचा आयुष्यभर. कसं आहे, माशाचा काटा जो गुतला का नाही कार्यक्रम फिक्स. त्याच्यानंतर एक स्प्राईटची बॉटल पिलो. भावाला म्हणलं आता सगळं खर्च केला, एक स्प्राईटची बॉटल पण 5. तोंड कान सगळं पॅक बांधलं निघालो घरी. झोपले नाही, नाही झोपले मला माहिती होतं तू जागी राहणार.